आजची एक केस मला शेअर करावीशी वाटते. एक 27 वर्षाची फिमेल पेशंट. ती सांगत होती की तिला पिरियड्स इरेग्युलर झालेले आहेत. तिचं म्हणणं होतं की तिची पाळी इरेग्युलर आहे. पण ती बाहेरचं असं काही खातही नाहीये. तिचं जे काही खाणं आहे ते घरचंच आहे किंवा ओव्हरऑल काम आणि घर एवढंच तिचं रुटीन आहे. मग हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला कारण काय आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या खाण्याच्या वेळा चुकवता, जेव्हा तुम्ही एक्स्ट्रीम डायटिंग करत असता किंवा तुमच्या खाण्याच्या वेळा स्किप करत असता, त्यावेळेला तुमचा इन्सुलिन हा हार्मोन जे तुमची शुगर नॉर्मल ठेवत असतो, तो इंटरप्ट व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतो. आता याला उपाय एकदम सोपा आहे. दर 4 तासाने तुमचं व्यवस्थित प्रत्येक मील जे काही आहे किंवा मधलं खाणं आहे ते व्यवस्थित घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि फायबर इन्क्लूड करू शकता. सेकंड महत्वाचं कारण म्हणजे खूप जास्त चहा किंवा कॉफी. आता या कॅफेन आणि टॅनिनमुळे तुमचा कॉर्टिसोल वाढतो, तो म्हणजे तुमचा स्ट्रेस हॉर्मोन. त्यामुळे मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज येतात, एन्झायटी वाढते. सो याच्यामध्ये सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुमचं चहा किंवा कॉफीचं प्रमाण लिमिटेड ठेवायचं आहे. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे अवेळी झोपणं किंवा व्यवस्थित झोप न घेणं. याच्यामुळे तुमचं मेलाटोनिन ह्या हॉर्मोनला इफेक्ट पडतो आणि त्याच्यामुळे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन या दोन महत्वाच्या हॉर्मोन्सला देखील डिस्टर्बन्स होतात. सो 7 तासाची व्यवस्थित झोप घेणं गरजेचंच आहे. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे प्लास्टिक. जर तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये प्लास्टिकचा वापर करत असणार तर त्याच्यामधनं जे काही केमिकल्स रिलीज होत असतात ते इस्ट्रोजन सारखं मिमिक करतात. त्यामुळे तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स होतो. सो सगळ्यात महत्वाचं आहे की डू नॉट यूज एक्सेसिव्ह प्लास्टिक. थँक्यू.